सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा। सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा। आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, देशी विदेशियों का मंदिर ये हमारा। मैदान पट बिछाया, डाला है एक आसन, सब देवता समाता मंदिर ये हमारा। आओ सभी मिलेंगे समुदाय प्रार्थना में, टुकड़ियाँ कहे अमर है मंदिर ये हमारा। सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा। मतभेद को भुला है मंदिर ये हमारा, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा। नमस्कार. या शुभ प्रभाती उत्सव तीर्थ या भक्तिमयी कार्यक्रमात मी रेश्मा आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. स्वच्छता, आरोग्य, पौष्टिक आहार ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत, पण तरीही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. परिणामी कोरोना महामारीसारख्या दुर्दैवी संकटाला आपल्याला सामोरं जावं लागतं. स्वतःचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य संतुलित राखण्यासाठी आपल्या संस्कृतीने, संत महात्म्यांनी विविध ग्रंथांतून, संत वाङ्मयातून आपल्याला याविषयीचा उपदेश केलेला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजही ग्रामगीतेतून आपल्याला हीच शिकवण देतात. चौथ्या भागात ग्राम निर्माण हे तिसरं पंचक आपण पाहिलं. त्यामध्ये गावाचं रक्षण कसं करावं, सुयोग्य कारभार कसा चालवावा, ग्रामशुद्धी कशी करावी, गावामध्ये स्वच्छता कशी राखावी, ह्या सगळ्या विषयीचं तत्वज्ञान अगदी सहज सोप्या भाषेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मांडलं आहे आणि माधवीताई आपल्याला ते अधिक सोपं करून सांगत आहेत. माधवीताईंचं प्रवचन इतकं श्रवणीय असतं की आपण सगळेच रविवार कधी येणार याची अगदी आतुरतेने वाट पाहत असतो. तेव्हा आता अधिक प्रतीक्षा न करता आपण आपल्या आजच्या प्रवचनाला सुरुवात करूयात. उत्सवतीर्थ ग्रामगीता भाग 5. निर्मिती साहित्य उत्सव. प्रवचनकार श्रीमती माधवीताई जोशी. पार्श्वगायन उज्ज्वला सोनी. तांत्रिक सहाय्य विद्या पाटील, प्रमोद पांढरे. तर ऐकूयात उत्सवतीर्थ ग्रामगीता भाग 5. हरि ओम. नमो सद्गुरु ज्ञानदीपा प्रकाशा, नमो आद्य रूपा अनंता परेशा, नमो मंगला मंगलद्वैतहारी, नमो त्वत्कृपा पूर्ण दोषानिवारी. श्रीराम तुझे रूप ते पाहू दे विश्वव्यापी, तुझी पाऊले सेवू दे ग्रामरूपी. तुझे ज्ञान सर्वांतरी संचरू दे,
तुझा सत्य आनंद लोकी भरू दे. श्रीराम. खरे नाम निष्काम ही ग्रामसेवा, झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा. कळो हे वळो देह कार्ये पडू दे, घडू दे प्रभो एवढे हे घडू दे. घडू दे प्रभो एवढे हे घडू दे. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार श्रोते हो. आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेल्या मार्गदर्शक ठरलेल्या अशा ग्रामगीतेचं प्रकट चिंतन करतोय. या ग्रामगीतेमध्ये गावं तर सुधारायचीच आहेत, पण गावं तरी कशाची बनलेली असतात तर ती माणसांची बदलली असतात. त्यामुळे माणसांमध्ये जर का आपल्याला सुधारणा करता आली, त्यांची उन्नती साधता आली, तर गावाची उन्नती निश्चितच साधणार आहे. ह्याच्यामध्ये 40 अध्याय आहेत, 5-5 अध्यायांचा एक गट, असे 8 पंचकं त्यांनी केलेली आहेत. त्याच्यातलं आपण 3रं पंचक आपण पाहिलेलं आहे. त्याचं नाव होतं ग्रामरक्षण किंवा ग्रामनिर्माण त्याचं नाव होतं. आणि ह्याच्यामध्ये ग्रामरक्षण होतं, ग्रामशुद्धी होती, ग्राम आरोग्य आहे, ग्रामनिर्माणाची कला कशी आहे. आणि खरंच कलेला सुद्धा फार प्रोत्साहन दिले, कारण गाव सुंदर पाहिजे, सुरक्षित पाहिजे, स्वच्छ पाहिजे, आरोग्यदायी पाहिजे. असं जर का गाव असेल तर ह्या गावामध्ये निश्चितच स्वर्ग अवतरणार आहे. आणि ह्याच जोडीला त्या पंचकामध्ये आपण आणखीन एक वेगळा घटक पाहिला होता, तो म्हणजे गोवंश सुधार. गायीचं महत्त्व काय आहे, गायीमुळे कसं गावाचं आरोग्य आणि एकूणच पावित्र्य कसं टिकून राहतं. आणि ह्याच्यासाठी संदेश दिला होता श्रीपाद श्री वल्लभ स्वामी यांचा संदेशही आपण पाहिला होता. आणि या गायीच्या नुसत्या सान्निध्यामुळे, गायीचं दूध, त्याच्यापासून तूप वगैरे तर त्या गोष्टी आहेत, गोमयाचं महत्त्व आहे, गोमूत्राचं महत्त्व आहे, पण त्याचबरोबर गायीच्या नुसत्या सान्निध्याने किंवा गाय नुसती आपल्या अंगणात हंबरली तरी किती फायदे होतात याचंही आपण पाहिलं होतं. या सगळ्या 5 अध्यायांचा म्हणून ग्रामनिर्माण असं पंचक आपण पाहिलं होतं. आता ग्रामनिर्माण तर झालं, समजा ह्या सगळ्या गोष्टी आचरणात आणल्या, पण त्याच्यासाठी आणखीन एक पायरी आपल्याला तुकडोजी महाराज पुढे नेत आहेत. आणि ते म्हणत आहेत की पुढचं पंचक काय आहे, तर पुढच्या पंचकाचंच नाव आहे दृष्टी परिवर्तन पंचक. दृष्टी परिवर्तन, जशी दृष्टी असेल तशी सृष्टी दिसते. मग या दृष्टी परिवर्तन होण्यासाठी आपल्याकडे जरा तटस्थ नजरेने बघायचे, आपल्या स्वतःकडे, आपल्या गावाकडे थोडं त्रयस्थ नजरेने पाहिलं तर कदाचित ती दृष्टीसुद्धा परिवर्तन होऊ शकेल, बदलू शकेल. आणि मग आपल्या गावामध्ये आणखीन आपल्याला सौंदर्य, पावित्र्य, संपन्नता, समृद्धी ही सुद्धा आणता येईल. आता ह्याच्यासाठी गावात ह्या दृष्टी बदलण्यासाठी पहिल्यांदा सुरुवात कुठनं केलेली आहे या पंचकाची, म्हणजे 16वा अध्याय कशाविषयी आहे ते बघूया आपण. वेश वैभव. वेशाचं वैभव काय आहे. आणि वैभव म्हणजे नुसतं थाटामाटाचे कपडे किंवा भरजरी कपडे असं नाही आहे. उलट सांगतायत की वेश वैभव अत्यंत साधा असावा. आणि ह्या समासासाठी, या अध्यायासाठी त्यांनी कुठले संतांची निवड केलेली, कुणाचा संदेश आपल्याला सांगितले तर भगवान महावीर जे स्वतः दिगंबर होते, अशा भगवान महावीरांचा संदेश आहे की वेश कसा असावा. आणि इथे वेश शब्द जरी वापरला असला तरी तो प्रातिनिधिक आहे. एकूणच आयुष्यातल्या आपल्या गरजा कशा कमीत कमी करता येतील आणि त्याच्यातनं आपल्याला सुखी आणि आरामदायक जीवन कसं जगता येईल याच्यावर भर दिलेला आहे. आता बघूया आपण वेश वैभव या अध्यायामध्ये तुकडोजी महाराज आपल्याला काय सांगतायत. भगवान महावीर कशाचं प्रतीक होतं. निर्वैर प्रेम आहे, उत्कट संयम आहे. जैन धर्माचे जे प्रवर्तक आहेत असे भगवान महावीर, त्यांचा संदेश आहे की कुठेही भेदभाव नको. त्यांचा सगळा भर होता तो साध्या राहणीवर होता. आणि तुकडोजी महाराज ह्या अध्यायामध्ये आपल्याला साधी राहणी याच्यावरच भर आहे. आजकालचं जग कसं झालं तर दिखाऊपणा जास्त वाढलेला आहे,
पण ते म्हणतात की त्या दिखाऊपणाकडे तुम्ही वळूच नका. सगळ्यामध्ये साधेपणा पाहिजे. कशा कशात साधेपणा? आहार आहे, विहार आहे, संगती आहे, व्यवहार आहे, वाचन, दर्शन, या सगळ्यामध्ये सात्विकता हवी, साधेपणा हवा, सहजता हवी. आणि खरंच आहे, सहजता लाभली तर शांती आणि सुख निश्चितपणाने लाभतं. आज काय दृश्य दिसतंय? आज दृश्य मात्र जरासं वेगळंच दिसतंय. आजचा तरुण विकृत, काहीतरी विचित्र कपडे वापरतो. पावडर, कंगवा, आरसा, चिरूट, अत्तर हे सगळं वापरतो. परंतु अंगकांती कशी आहे? त्या त्वचेला, त्या शरीराला तेजच नाही, अंगकांती निस्तेज आहे. मग नुसता शौकीनपणा, भारी कपडे वापरून त्याचा काहीच उपयोग नाही. उलट तुकडोजी महाराज सांगतात की चार चौघामध्ये विचित्र दिसल असं वागूच नाहीये. जगापेक्षा वेगळं काही वागू नये, पण साधेपणा मात्र निश्चितपणाने आपला जो साधेपणाचा आग्रह आहे तो मात्र असावा. आणि जर का सौंदर्यच पाहिजे असेल तर तुकडोजी महाराज काय म्हणतात बघूया. सौंदर्य असावे रक्तशुद्धीचे, ओजपूर्ण ब्रह्मचर्याचे, नीटनेटके वागण्याचे, घरी दारी उत्तम. सौंदर्यच पाहिजे असेल ना तुम्हाला, तर तुमचं रक्त शुद्ध असलं पाहिजे. आपोआपच ती तुमची कांती छान झळकणार आहे. ब्रह्मचर्याचं पालन केलं तर त्याचंही ओज तुमच्या शरीरावर, चेहऱ्यावर येणार आहे. नीटनेटके वागा, पण कुठेही भपका नको, कुठेही डामडौल नको. महाराज पुढे म्हणतात, अंगी गुणसौंदर्य भरावे, सुंदर सात्विक कपडे करावे, खादी ग्रामोद्योगाचे चिल्यावे, लेणे आपुल्या परी. साधे कपडे वापरा, स्वच्छ असायला पाहिजेत. त्याच्यामध्ये गुणसौंदर्य पाहिजे, बरोबर आहे, पण स्वच्छ धुतलेले कपडे जर असतील तर त्याच्यामुळे एक आणखीन फायदा होतो की हवा म्हणा, सूर्यकिरण म्हणा, त्या कपड्यातून आपल्या शरीरापर्यंत पोचतात. नुसते सिंथेटिक काहीतरी टेरेलिनचे कपडे घालून ते उलट पोचत नाही. आणि खरं आहे, नुसती कपड्याची चढाओढ की तू असं घातलंस म्हणून मी वेगळं काहीतरी घालणार, ही कपड्याची चढाओढ नको आहे. आणि दुसऱ्याची नक्कल तर नकोच नको. आपण पाश्चात्यांचं अनुकरण करतो, पण पाश्चात्यांच्या त्या देशामध्ये थंडी आहे आणि म्हणून ते काय 3 पीस सूट वगैरे घालतात. पण आपल्या देशात ते शोभणारही नाही आहे. त्यामुळे दुसऱ्याची नक्कलही करू नका. आणि जेव्हा तुकडोजी महाराजांनी एक मोलाचा संदेश दिला आहे की जेव्हा बाहेरच्या बाह्य सौंदर्यामध्ये भडकपणा येतो ना, तेव्हा आपोआपच गुणांचं मोल किंवा मानवतेचं मोल घटत जातं. हे करू नका, हे करू नका. कुणाची नक्कल करू नका. आणि असं जर असेल ना, आणि जेवढ्या गरजा आहेत तेवढ्या मग ते तेवढंच वापरायचे. गांधीजींचा वेश आठवा ना, फकीर वेश गांधीजींनी धारण केलेला होता. आणि असा फकीर वेश त्या इंग्लंडच्या राणीला सुद्धा लाजवलं त्यांनी त्यांच्या फकीर वेशाने. तसंच तुमचा साधा वेश असेल ना, तर मोठ्या वैभवाला सुद्धा तो लाजवणार आहे. आणि तुमचं खरंच सात्विक आहार विहार असेल तर त्याच्यातून राष्ट्रसेवा निश्चितपणाने साधणार आहे. तुकडोजी महाराज म्हणतात, स्वच्छता आणि पवित्रता, शुद्धता आणि नैसर्गिकता, याहून प्रिय झाली कृत्रिमता, सुशिक्षितता तीच वाटे. अहो, स्वच्छ पाहिजे, पवित्र पाहिजे, शुद्ध पाहिजे आणि नैसर्गिक कपडे पाहिजे, कृत्रिम नको. पण आजकालच्या जगामध्ये कृत्रिमता सगळ्यांना प्रिय झाली आहे आणि लोकांना कृत्रिम कपडे, काहीतरी भारी असे कपडे वापरले तर ते सुशिक्षिततेचं लक्षण आहे असं वाटायला लागले. खरं तसं नाही आहे. काही लोक तर आंघोळ करत नाहीत आणि नुसतेच परफ्यूम मारतात. फवारे घेणे, अत्तराचा शिडकावा करणं, याला काहीच अर्थ नाही. तुम्ही साधी स्वच्छ पाण्याने आंघोळ केली तरी तुम्ही पवित्र होणार आहात, शुचिर्भूत होणार आहेत. आणि खरंच आहे, ह्याच्यामुळे होतं काय, ह्या कृत्रिमतेमुळे गरजा वाढत गेल्या तर मग कुबेराची संपत्तीसुद्धा तुटपुंजी ठरणार आहे. आणि लोक हल्ली काय करतात, डामडौलावर खूप खर्च करतात, भपका दिखावा ह्याच्यावर खर्च करतात आणि मग पैसा पुरत नाही. आणि मग गदा कशावर येते तर दुधावर गदा येते. आणि मग ते म्हणतात नाही आम्हाला एवढं दूध परवडतच नाही. आणि मग म्हणून मुलं अशक्त किंवा अशी रोगट अशी होतात. तसं करायला नको आहे. पैशाने सगळं मिळतं हेही चूक आहे बरं का. तुकडोजी महाराज म्हणतात, पैसा नियमांनी मिळवला, तारतम्याने खर्ची घातला, तरीच सौख्य देतो जीवाला जीवना माझी.
पैसा मिळवताना सुद्धा त्या पैशामध्ये सुद्धा द्रव्य शुचिता हवी. पैसा सन्मार्गाने, शिष्टसंमत मार्गाने, नैतिक मार्गाने मिळवलेला असला ना, आणि त्याचा खर्च सुद्धा तारतम्याने करायचे. कुठे आवश्यक आहे तिथे जरूर खर्च करा, पण अनावश्यकच गोष्टी खरेदी केल्या जातात हल्ली. त्यामुळे त्याच्यावर थोडासा त्याला आळा घातला पाहिजे, असंही तुकडोजी महाराज म्हणतात. हा बेगडी डामडौल आहे, अनावश्यक वस्तू आहे. आज बघा ना, आपण व्यवहारात सुद्धा बघतो की मॉलमध्ये जर का गेलात तर अनावश्यक गोष्टींचीच खरेदी होते आणि आवश्यक ते काही आपल्याला जी धान्य किंवा गोष्टी संसारासाठी लागतात, उदरनिर्वाहासाठी लागतात, त्या बाजूलाच राहतात. पण हा जो आहे ना बेगडी डामडौल आहे, तो अजिबात योग्य नाही आहे. हा पैसा तर योग्य तर नाहीच आहे, पण तो विषासमान आहे असं तुकडोजी म्हणतात. आणि पुढे ते म्हणतात की या अशा पैशामुळे अशांती येते, जीवनामध्ये अशांती येते. अशा लोकांना सतत चिंता असते की चोर काही माझ्याकडे चोरी करेल का, अग्नीचं भय आहे, असं वगैरे वाटायला लागतं. पण जर का सन्मार्गाने पैसा मिळवला असेल, सगळ्यांसाठी तो खुला असेल, ओपनली असेल, आणि श्रीसूक्तामध्ये सुद्धा सांगितलं ही पैसा यावा तो पुढच्या मार्गाने पुढच्या दाराने आपल्याकडे यायला पाहिजे. तुकडोजी महाराज म्हणतात, काही दाखवाया मोठेपण, देती पार्टी बिदागी दान, हसता हसता फसती घेवोन बेगरजी वस्तू. मोठेपण दाखवण्यासाठी बिनगरजेच्या वस्तू घेतल्या जातात. पार्टीसाठी, बिदागीसाठी, कशासाठी तरी चुकीच्या गोष्टींनी तो खर्चही होतो. मग अशा वेळेला काय होतं, तर कमाई पुरतच नाही, मग कर्ज घ्यावं लागतं. कर्ज घेतलं की बुद्धी चंचल होते, मग चोरी चहाडी, मुलगा चांगला निघत नाही, कुपुत्र होतो, बदनामी होते. आणि खरंच आहे, समारंभासाठी मग अफाट खर्च केला जातो. आणि अशी गोष्ट जेव्हा पैसा 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 केला जातो तेव्हा आपण बघतोच. व्यवहारात सुद्धा शेजारी शेतं असली तर एका हातभर जमिनीच्या तुकड्यासाठी इतके कोर्ट कचेऱ्या करतात की ते बाकीची जमीनसुद्धा त्याच्यामध्ये खर्च पडते. पण असं करू नका, इतकं पैशासाठी जीव टाकू नका, ही सगळं बरबाद तुमचं आयुष्य तुम्ही करू नका, असं तुकडोजी महाराजांचं आपल्याला कळकळीने खरं तर सांगणं आहे. ते म्हणतात की अहो, माणुसकीचा विसर नको पडायला. व्यवहार कसा हवा, तर तो निर्मळ हवा. जीवनासी आवश्यक धन, सर्व कार्याचे प्रारंभ साधन, प्रपंची पदोपदी पाहिजे सुवर्ण, परी विचार धन आधी हवे. सोनं पाहिजे, पैसा पाहिजे, आम्हाला मान्य आहे. संसार करायचा, प्रपंच करायचा तर काहीतरी खर्च आहेच, पण त्याच्यापेक्षा तुमच्याकडे विचारधन असेल ना, तर कमी पैशात सुद्धा तुम्ही उत्तम संसार करू शकता. कर्तव्य कर्म सगळी करायचे, कंजूशी नको, पण त्याचबरोबर उधळपट्टी सुद्धा नको. काही लोक काय करतात, एकीने घातली सरी, आपण घातली दोरी, असं नाही चालणार. त्यामुळे इथे तुकडोजी महाराज म्हणतात, न्यायनीतीने पैसा मिळवावा, सांभाळून ठेवावा. आता काय, गरजा कमी पाहिजेत आणि मग खर्चही कमी पाहिजे. असं केलं ना तर बचत जास्त होते, आणि बचत जास्त झाली की ती गावासाठी वापरता येते. तुम्ही म्हणाल, हो आमच्याकडे एवढे पैसे नाही आहेत, पण आपल्याकडे म्हण आहे ना, थेंबे थेंबे तळे साचे. इथे तुकडोजी महाराज म्हणतात, तिळा तिळातची तेल पूर्ण, क्षणाक्षणाने बनले जीवन, कणाकणाने सारे धनधान्य कामी येई प्रसंगी. अहो, कणाकणाने संपत्ती साठत जाते, क्षणाक्षणाचं जीवन बनत जातं. तसं धनधान्य सुद्धा तुमच्याकडे कणभर असेल तरी सुद्धा गावच्या बचतीसाठी त्याचा उपयोग करा. गावच्या संवर्धनासाठी, गावच्या समृद्धीसाठी जर का उपयोग केला तर त्याचा निश्चित फायदा होणार आहे. आणि इथे सांगतात तुकडोजी महाराज, आजकाल तर हे खरंच आपल्या डोळ्यात अंजन घालणार आहे. ते म्हणतात की भुकेपेक्षा एक घास सुद्धा जास्त घेऊ नका, एक घास सुद्धा. आणि खरंच आहे, जेव्हा गरजा कमी असतात तेव्हा आपोआप ती अनासक्ती, ती विरक्ती आपल्या हृदयामध्ये येते. आणि मग एवढं जर का केलं, आणि खरंच आहे बघा ना, गरजा किती कमी असतात, पण आपण त्या वाढवून ठेवल्या तर मग त्याचा काहीच उपयोग नाही. त्यापेक्षा गरजा कमी करा, खर्च कमी करा, बचत जास्त करा. कंजूसपणा नाही सांगितला बरं का. बचत जास्त केली तर अपार संपत्तीची बचत आपल्या गावाच्याच कामी येणार आहे, आणि आपलं गाव सुंदर तर आपण छान. महाराज म्हणतात, सम्यक आचार सम्यक विचार, संयमाचा आदर्श थोर,
साधू संत महावीर जगत जेते झाले या मार्गे. इथे आता महावीर शब्दावर श्लेष आहे. महावीर म्हणजे महावीर स्वामी पण आहेत, भगवान महावीर पण आहेत, पण साधू संत महावीर म्हणजे असे थोर पुरुष कितीतरी या जगत जेते झालेले आहेत. आपल्यालाही याच मार्गाने वाटचाल करायचे. पहिल्यांदा तुमचा वेश संयमित ठेवा, साधा स्वच्छ पवित्र असायला पाहिजे, ज्याच्यामुळे आरोग्याची हानी होणार नाही. उगीच घट्ट कपडे, उगीच कृत्रिम धाग्याचे कपडे वापरू नका, असं महाराजांचं कळकळीने सांगणं आहे. वेश वैभव ह्याच्यातनं फक्त सांगायचे गरजांवर, नुसतं वेशावर नाही सांगितलं तर गरजा आपल्या कमी करायला पाहिजे. याच्यानंतरचा 17वा अध्याय जो आहे तो आहे गरिबी आणि श्रीमंती. गरिबी आणि श्रीमंती म्हणजे काय, तर ही दरी आहे बरं का. या गरीब आहेत ते अतिगरीब होत चाललेत आणि श्रीमंत आहेत ते अतिश्रीमंत होत चाललेले. आणि हा संदेश कोणी दिलाय तर गुरु नानक देवांचा हा संदेश आहे, जे शिखांचे पहिले धर्मगुरू आहेत. ते नेहमीच सांगायचे, जात पात पूछे नाही कोय, हरी को भजे सो हरी का होय. इथे जातीपातीचं महत्वच नाही. जो हरीचं भजन करतो तो हरीचाच होऊन जातो. नानकदेव म्हणतात, जन्म नाही तर कर्मच प्रधान आहे. जन्म कुठल्याही जातीत झाला असेल ते तुमच्या हातात नव्हतं ना, पण कर्म मात्र महत्त्वाचं आहे. आणि तुकडोजी महाराज हाच धागा पुढे नेत आहेत आणि ते म्हणतात की धन श्रेष्ठ नाही आहे तर श्रमाला महत्त्व द्या. श्रम हेच सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि देवानी तुम्हाला निर्माण केलं. माणूस जेव्हा निर्माण केला तेव्हा देवानी काही भेदभाव नव्हता केला. हो, देवाघरी एकची प्राणी, ना श्रीमंत ना भिकारी कोणी, ही आहे समाज रचनेची उणी, मानव निर्मित. हे तुम्ही निर्माण केलं, हे माणसाने निर्माण केलेलं आहे. मूल सिद्धांत काय आहे, माणूस हा एकच आहे. तो ना गोरा आहे, ना काळा आहे, ना श्रीमंत आहे, ना गरीब आहे. माणूस हा एकच आहे. म्हणजे बघा ना, या सगळ्या माणसामध्ये कुठेही भेदभाव नाही आहे. सगळ्यांचं शरीर एकसारखंच आहे. म्हणजे बघा, लहानपणी मुलं गोट्या खेळताना किंवा इथे शब्द वापरले कंचे खेळताना 2 गट करतात. आणि ज्याच्याकडे अधिक कंचे किंवा अधिक गोट्या तो म्हणतो की मी श्रीमंत आहे, तो बळकावून बसतो. आपल्या या देशात म्हणा किंवा जगात सुद्धा हेच झालेले. श्रीमंत देश बळजबरी करतात किंवा ते शिरजोळ झालेले आहेत आणि त्यामुळे काय झालं, हे गरीब आहेत ते आणखीन दबून वागतात. एक त्यांनी उदाहरण दिलंय. तुकडोजी महाराज म्हणतात, देवळा माझी पुजारी ठेवला, तो देऊळची ग्रासूनी बैसला, बायका पोरांसाठीही केला उपयोग त्याने देवळाचा. असं नाही चालणार. देवळाचं रक्षण करण्यासाठी, देवाची पूजा करण्यासाठी एका पुजाऱ्याची नियुक्ती केली, पण त्यांनी तिथे घरदार संसार सगळंच त्या देवळात आणलं आणि ते देऊळच बळकावून बसलं. तसंच माणसाचं झालं. काही श्रीमंत, काही अत्यंत जे उन्मत्त झालेले आहेत ते सगळे हे जग बळकावत आहेत आणि एक गरीब माणूस आहे तो आणखीनच गरीब होत चाललाय. इथे कष्ट करणाऱ्यांना कोणीच विचारत नाही. पैसा गोळा करणारी मात्र अधिक श्रीमंत होत जातात. म्हणजे बघा, व्यवहारात आपण बघतो, मजूर हा अर्धपोटी असतो आणि मालक मात्र मोटारी उडवत असतो. चित्रपट आहे, व्यभिचार आहे, सगळं त्यांचं सुरळीत चालू असतं आणि कामगारांना मात्र कोणी विचारत नाही. खरं तर असं चित्र नको आहे. कसं हवंय, तुमचा पैसा आमचे श्रम, तुमची बुद्धी आमचा उद्यम, एकाचा घोडा एकाचा सरंजाम असावा जैसा. ही विभागणी कशी व्हायला पाहिजे की समजा श्रीमंताचे पैसे आहेत पण गरिबांचे श्रम त्याच तोडीच आहेत किंवा किंबहुना जास्तच आहेत. अशी जेव्हा विभागणी होईल तेव्हा तुमची बुद्धी आमचा उद्यम या दोन्हीचा समन्वय साधता आला पाहिजे, मिलाफ करता आला पाहिजे. आणि नाहीतरी काय हो, जीवनाचा गाडा आहे ना तो हा सहकार्यानेच चालतो. केवळ सगळीकडे काही पैसा उपयोगी होत नाही. म्हणजे श्रीमंत जेव्हा घर बांधतात तेव्हा त्यांना सगळंच लागतं की, म्हणजे सुतार लागतो, गवंडी लागतो, कुंभार लागतो, घर बांधायला लोहार आहे, चांभार, जोडे शिवायला चांभार आहे, कपडे शिवायला शिंपी आहे, सगळं लागतंच ना. किंवा शेतकरी हवाय, धान्य, भाजी, मिरची. आणि म्हणूनच श्रम ही गावाची संपत्ती आहे खरं म्हटलं तर. आणि मग त्या श्रमिकांचा सुद्धा संसार उत्तम व्हायला पाहिजे ही काळजी कुणी घ्यायची,
तर जे संपन्न आहेत त्यांनी ही काळजी घ्यायला पाहिजे. खरे याचे तारतम्य ज्ञान सर्वांनी असावे समजून, व्हावा सर्वांचा योगक्षेम पूर्ण, हाची धर्म धनिकांचा. या गावामध्ये सगळ्यांचा संसार, सगळ्यांना खायला प्यायला ल्यायला व्यवस्थित मिळाला पाहिजे. हे धनिकांनी हा विचार केला पाहिजे, श्रीमंतांनी हा विचार करायला पाहिजे की सगळ्यांचा योगक्षेम उत्तम चालला पाहिजे. ही त्यांची जबाबदारी. त्यांना ह्या श्रमाचा गौरव करता यायला पाहिजे, त्या श्रमाला प्रतिष्ठा मिळायला पाहिजे. नाहीतर काय होतं, आपणापाशी अधिक असे, शेजाऱ्याशी पुरवावे हर्षे, सर्व मिळवणी राहावे सरीसे, गावधर्म म्हणून या. तुमच्याकडे एखादी वस्तू जास्त आहे, शेजाऱ्याकडे कमी आहे, तर तुम्ही त्यांना आनंदाने देता यायला पाहिजे. इतकी समानता आधी मनात असायला पाहिजे. आणि मग त्याला म्हणतात गावधर्म. जैसे बापास पुत्र सारिखे, तैसे गरीब श्रीमंत राजाचे सखे, हा भेद मिरवणे काम निके, त्याचेच नाव राजधर्म. वडिलांना आपली सगळीच मुलं सारखी असतात, तसे गरीब असो श्रीमंत असो त्या परमेश्वराची सगळी लेकरं आहेत. आणि म्हणून हा जो भेद आहे ना तो मिटवून टाका. आणि हा भेद मिटवणं ह्याला राजधर्म म्हटलेलं आहे. म्हणजे इथे कुठेही सगळ्यांना लोक शिक्षण आधी द्यायला हवं आणि वर्ग कलह नको, इथे वर्णद्वेष नको, मेंधेपणा नको, जनतेला वाली हवा, जनतेचा रक्षण करता हवा असंही म्हटलेलं आहे. नाहीतर मग काय होईल, असं जर का साधलं नाही तर जनता क्रांती करेल, मग हाहाकार माजेल. आणि म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात आधी सावध व्हा. समाजामध्ये उत्तम व्यवस्था हवी, उत्तम व्यवहारे धन घ्यावे, उत्तम कार्यासाठी लावीत जावे, जेणे परस्परांचे कल्याण व्हावे, तैसेची करावे व्यवहार. सगळीकडे समाज व्यवस्था उत्तम हवी, परस्परांबद्दल सहवेदना हवी, सहानुभूती हवी, सगळ्यांनी मिळून मिसळून वागायला हवं, सर्वांनी सर्वांशी पूरक व्हावे, ऐसे धर्माचे सूत्र बरवे, हे काय तुम्हासी सांगावे शहाणे जन हो. तुकडोजी महाराज आपल्याला काय म्हणतात, तुम्ही शहाणे आहोत, तुम्हाला काय मी सांगणार, पण सगळ्यांनी एकमेकाला सांभाळून घ्यायला हवं. हेच तर धर्माचं सूत्र आहे. धर्म म्हणजे तरी काय आहे, समाज बांधणी, समाजाची धारणा. म्हणजे कोणी अगदी ढोरासारखी मेहनत करतो तर तीच कोणी संपत्ती टोळभैरवासारखी उडवतो, हे बरोबर नाही आहे. कष्टाची कमाई ही नेहमीच हक्काची असते, त्यामुळे तुम्ही दुसऱ्यावर विसंबून राहू नका. एरवी उद्योगावीण जे भोगणे, ते मानवासी लाजीरवाणे, आळशासी खाणे पिणे देणे असे महापाप. जे उद्योग करत नाही ना त्यांना उगीच पोसायचं पण नाही, ते मानव जातीला लाजीरवाण आहे. आळशाला खाणं पिणं देणं हे पाप समजलं जातं. आणि म्हणून दुसऱ्यावर विसंबू नका. कष्टाची कमाई प्रत्येकाने कष्टाने कमावलं पाहिजे. आमच्या वडील दाद्यांचं पुष्कळ आहे म्हणून आळशासारखं बसून खायचंच नाही आहे. येथे कामात उच्च नीचता, कोणे ठरवावी व्यवहारतः. या कामामध्ये उच्च नीच काही नाही आहे. तुम्ही कुठलंही काम करा, कष्टाची भाकरी मिळवून खाल्ली तर तीच आपल्याला लाभदायक होणार आहे, तीच परमेश्वरापर्यंत नेणार आहे. आणि अशी माणसं या गावाला हवीत, अशा समाजात अशी माणसं हवीत. आणि गरिबी आणि श्रीमंती ह्याच्यातला भेद मिटवून टाकायला पाहिजे, सगळे समान पातळीवर यायला पाहिजे. कारण गरिबांकडे सुद्धा आहे ना, काहीतरी आहे, श्रम आहेत, शरीर संपदा आहे. श्रीमंतांकडे केवळ पैसा असेल, पण गरिबांकडे कितीतरी चांगल्या गोष्टीत. ह्या सगळ्याचा मेळ घालून ही समाज रचना करायला हवी असं तुकडोजी महाराज आपल्याला सांगतात. याच्यातलीच पुढची साखळीतला पुढचा दुवा आहे. कुठली आहे पुढची कडी काय आहे, लगेचच तुकडोजी महाराज आपल्याला श्रमसंपत्तीचं वर्णन करतात. श्रम हीच संपत्ती आहे, श्रमालाच प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. आणि ह्या अध्यायासाठी त्यांनी थोर संत निवडले, ते म्हणजे संत गोरा कुंभार, ज्यांनी अतिशय कष्ट केले, अतिशय श्रम केले, चिखल तुडवून त्याच्यातून मडकी कशी बनवली आहेत. आणि त्याहीपेक्षा त्यांनी हे मडकी बनवताना एक तत्व सांगितलंय गोरा कुंभारांनी, एकपणे एक, एकाचे अनेक,
हे तत्व अनुभवणारे संत म्हणजे गोरा कुंभार. 600 वर्षापूर्वीचे हे कर्मयोगी आहेत. आणि कर्म कुठली असतात तर 3 प्रकारची कर्म आहेत. नित्य आहे आणि नैमित्तिक आहे. काही कर्म निषिद्ध असतात, काही करू नयेत, अशी 3 प्रकारची आहेत. पण आता काय आहे, आवश्यक कर्म कुठले तर दुसऱ्यासाठी झीज सोसणं हाच खरा तर सेवा धर्म आहे. कुठली कर्म टाळायचेत, निषिद्ध कर्म आधी टाळायचेत. चोरी, हत्या, हिंसा ही सगळी कर्म निषिद्ध आहेत, ती आधी टाळायची. त्याच्या पाठोपाठ सकाम कर्मसुद्धा टाळायचे. सारखी काहीतरी मला मोबदल्याची अपेक्षा, मला काय परतफेड मिळेल, ही कर्मसुद्धा टाळायचे. आणि मग कुठली कर्म करायचे तर ज्याच्यामध्ये अहंता नाही आहे, ईश्वरार्पण वृत्ती पाहिजे. अहंता म्हणजे माझं माझं, मी किती शहाणा, मी किती मोठा, ही वृत्ती नसावी. कुठलंही कर्म करताना ते ईश्वरार्पण वृत्तीने करायला हवं. आणि जनसेवेचं साधन म्हणून प्रत्येकाने खरं म्हटलं तर झटायला पाहिजे. अहो गीतेमध्ये हेच सांगितलंय आणि तुकडोजी महाराज हेच सांगतात. हेची गीतेची शिकवणूक वारंवार निश्चयात्मक, जैसे सर्वेश्वराचे पूजन सम्यक, तेची कर्म गीता मान्य. गीतेला असंच कर्म मान्य आहे. कसं कर्म? निश्चयात्मक बुद्धीने केलेलं सर्वेश्वराचं जे पूजन आहे. नाहीतरी हा जनता जनार्दन आहे. कोणाचीही सेवा केली तरी ती परमेश्वराला जाऊन पोचते. आणि हे कर्म करत असताना आंतरिक सद्भाव हवा, उगीच दांभिकता नको. लोकांच्या उपयोगी पडायची अशी कामं करावी. नाहीतर काही काही लोक कशी काय करतात सांगू का? तुकडोजी महाराज एक फटका मारतायत. मंदिरी बैसोनी नाक दाबावे, त्यापेक्षा मार्गीचे काटे उचलावे, दुःखितासी प्रेमे पाणी पाजावे, हे श्रेष्ठ तीर्थस्थानाहुनी. काय म्हणतायत बघा. काही लोक काय करतात की मंदिरामध्ये बसून जपमाळा करतात, प्राणायाम करतात, नाक दाबून काहीतरी करत बसतात. हे कशाला करताय? त्यापेक्षा तुमच्या त्या रस्त्यावर, मंदिराच्या रस्त्यावर किती काटे ते उचलावे, दुःखिताला तहानलेल्याला पाणी पाजावं, हे श्रेष्ठ कर्म आहे असं तुकडोजी महाराज सांगतायत. आणि पुढे काय सांगतायत? श्रमिकास जेणे लाभेल अन्न, ते कर्म श्रेष्ठ यज्ञाहून, एरवी गीतेचे नाव सांगून भलते समर्थन करू नये. गीतेच्या नावाखाली लोक वाटेल तसे सुद्धा वागतात बरं का, की ज्याच्यामुळे खरं श्रमिकाला अन्न लाभायला पाहिजे. आणि हेच यज्ञ कर्म आहे. नाहीतर गीतेचं नाव सांगून वाटेल ते काम करू नका. झोपा काढणं, गीता सांगते की नैष्कर्म्य. आणि म्हणून काही काही लोक म्हणतात मग आम्ही कर्मच करत नाही, आम्ही झोपा काढतो. हे नाही सांगितलेलं गीतेने. तुकडोजी महाराज म्हणतात कुठल्याही कामामध्ये तुम्ही कुचराई नका करू. अहो संत गोरा कुंभार सुद्धा राबत होते. आणि हे सगळं हे करत असताना स्वतः परमेश्वर, स्वतः पांडुरंग त्याला मदत करत होता, माती तुडवत होता. आळशी राहणे हे पाप, हे पापच आहे. आळशी राहणं पाप आहे. आणि आळशी राहण्यामुळे ही बेकारी वाढली आहे. कामं ही दिसायला हवी. दिसायला म्हणजे कशी? या गावामध्ये त्याचं प्रतिबिंब पडायला हवं. तुमचं गाव सुधारायला पाहिजे, त्यामुळे ही कामं दिसायला पाहिजे. देशात दारी अज्ञान आहे, ते अज्ञान दूर करण्याचं काम कोणीतरी करायला हवं. मग या सगळ्या करत असताना श्रमाला प्रतिष्ठा कशी? श्रम संपत्ती असं अध्यायाचं नाव आहे ना. मजूर कसा पाहिजे? मजूर सकाळीच पाहिजे उठला, नित्यविधीतून निपटला, घरकाम करोनी निघाला, पाहिजे तत्काळ कामासी. ज्याला श्रम करायचेत ना त्यांनी आधी आळशासारखं झोपायचंच नाहीये. सकाळची वेळ, याला प्राईम टाईम असं म्हटलेलं आहे. मुख्य वेळ, मुख्य एनर्जी केव्हा असते तर ती सकाळी असते. मग मजुरांनी, कामगाराला आधी देव मानायला हवं. आपल्या गावाला जे भूषण ठरेल अशी कर्म आपल्याला करावीशी वाटायलाच हवी. आणि एवढंच करून थांबायचं नाहीये तर श्रमनिष्ठेचा करावा प्रचार, सर्वांस आपुलकी वाटे भरपूर, ऐसी व्यवस्था करावी सुंदर, गावचे उत्पादन वाढवोनी. नवीन नवीन कल्पना सुचायला पाहिजे, नवीन नवीन निर्मिती व्हायला पाहिजे. आपला वेळ म्हणा, आपले श्रम म्हणा, सत्कारणी लावायला पाहिजे. एवढं जर का तरुणांनी केलं, मजुरांनी केलं तर या गावचा काया पालट होऊ शकतो. जे अगदी अस्वच्छ,
अज्ञानामध्ये, व्यसनामध्ये, घाणेरडेपणामध्ये गाव बुडालेलं होतं, ते अत्यंत सुबक सुंदर सुद्धा करता येतं. इतका गावाचा कायापालट करायचा आहे. गावामध्ये काय कच्चा माल आहे याच्यावर नीट संशोधन करायचं आहे, त्याच्यातनं काय निर्मिती करता येईल हे आजच्या युवकांचं खरं तर कार्य असायला पाहिजे. नुसतीच गाणी म्हणून भागणार नाही. मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती, हे गाणं आहे, पण ह्या मातीतून खरोखर सोनं पिकवता येतं. आणि ह्या शेतीच्या बरोबर आणखीन जोडधंदे सुद्धा आहेत बरं का. कुटिरोद्योग ज्याला म्हणतात, घरोघरी करू शकतात. छोटे मोठे उद्योग, स्त्री पुरुष कितीतरी उद्योग करू शकतात. घरातली अगदी मुलांपासनं मोठ्यांपर्यंत अनेक उद्योग अगदी कमी श्रमामध्ये, कमी साहित्यामध्ये करता येण्यासारखे आहेत. अगदी पिशव्या शिवणं आहे, नवारीच्या पट्ट्या तयार करणं आहे, खादी आहे, सूत कताई आहे, कोणी चामड्याच्या चपला करू शकतं, कोणी चटया बनवू शकतं, कोणी आसनं करू शकतो, कोणी खुर्च्या विणू शकतं, कुणाला खेळणी बनवता येत असतील, बादल्या आहे, पलंग आहे, गोणे आहेत, साबण बनवू शकतो, मडके, फुलदाणी, कौलं, विटा किंवा बैलांचा साज आहे. अशा कलाकुसरीच्या कितीतरी कामं गावात करणं शक्य आहे. आणि मात्र दुसरी गोष्ट याच्या जोडीला आहे की हा माल निर्माण करता येईल, पण ह्या मालाला गावातच उठाव मिळायला पाहिजे. या मालाची खरेदी गावातल्या लोकांनी आवर्जून करायला पाहिजे. आपुल्या गावी जे जे होते, आपणची वस्तू वापरावी तेने गावाचे धन गावीच राहते, शक्ती वाढते गावाची. लक्षात घ्या, गावातल्या लोकांनी आपल्या गावातला माल सोडून परदेशी वस्तू घ्यायला जाऊच नाहीये. आपल्या गावातलं थोडं कमी असलं तरी प्रोत्साहन दिलं पाहिजे. आपल्या गावातल्या उद्योगधंद्यांना उत्तेजन द्यायला पाहिजे. नेहमीच असं घडत नाही, कारण गावातले श्रीमंत काय म्हणतात, आमच्याकडे पैसा आहे, आम्ही कसाही खर्च करू. यांना तुकडोजी महाराज म्हणतात हे गावद्रोही आहेत. आणि गावाचा विकास सगळ्यांचा व्हायला पाहिजे. देशात एकटा ताजमहाल, त्यावरूनही न ठरे देशाचा हाल, घरोघरी लोक कंगाल, तरी ते मोजमाप कशाचे. एक ताजमहाल बांधला, पण बाकी सगळे लोक जर का कंगाल असतील तर त्या ताजमहालाचा काय उपयोग. तसाच गावात एक 2, 4, 5 माणसं श्रीमंत असतील, बाकी सगळे अगदी भुकेले आहेत, उपासमार ज्यांची होतीये, अशांनी तो गावाचं वैभव ठरत नाही. गावाची स्थिती अशा मुठभर श्रीमंतांवरनं ठरणार नाहीये. किंवा एक पैलवान आहे आणि बाकी सगळे काडी पैलवान आहेत, तसं नाही चालणार. प्रत्येक जण निरोगी पाहिजे, प्रत्येक जण विचारी पाहिजे, प्रत्येक जण उद्योगी कार्यसंपन्न हवा. आणि ह्याच्यासाठी काय करायला, फार एक सुंदर उपाय सांगितलाय. गावामध्ये वस्तूंचं प्रदर्शन हवं. त्या प्रदर्शनामध्ये बियाणं असेल, शेतसामान असेल, सुंदर सुंदर बनवलेल्या वस्तू असतील. आणि ह्याच्यासाठी गावाची एक उद्योग समिती हवी. त्या समितीला आर्थिक सहकार्य धनिकांनी करायला पाहिजे. धनिकांचं धन आणि मजुरांचे श्रम, असं गावाचं एक भांडार सुद्धा करायला पाहिजे. तुकडोजी महाराज फार आधुनिक विचाराचे आहेत बरं का. ते म्हणतात या भांडाराचे शेअर्स सुद्धा इतरांनी खरेदी करावेत आणि ते सगळंच हे जे वैभव आहे ते अडीअडचणीला उपयोगी येणार आहे. या गावाचा एक निधी उभारावा. समजा श्रीमंतांचं सहकार्य नसेल तर गावकऱ्यांनीच आपलं काय काय थोडं थोडं जे आहे त्याचा एक निधी, ग्रामनिधी उभारावा. आणि या निधीतून प्रत्येकाला उद्योग मिळेल, प्रत्येकाला पोटभर अन्न मिळेल. आणि इथे प्राधान्य कशाला द्यायचे, तुमच्या श्रीमंतीला नाही तर प्रामाणिकतेला प्राधान्य देऊन ही उद्योग समिती सुद्धा चालवता येणार आहे. असं झाल्याचं काय होणार आहे, शहराकडे जाणारा जो प्रवाह आहे ना, लोकांचा लोंढा आहे, तो अडवता येईल. आणि उलट लोक खेड्याकडे येतील, खेड्याचं त्यांना आकर्षण वाटेल, असंही करता येणार आहे. आणि मग काय होईल, याने सर्वांचं मिळेल सुख, मिटेल जीवनाची भूक, ग्रामराज्य होईल सुरेख, आर्थिकतेने समृद्ध. बघा, आर्थिक समानता आणण्यासाठी थोडं तडजोड करायला हवी. थोडं श्रीमंत आणि गरीब यांचा मेळ घालता यायला पाहिजे. आणि हा घालणं शक्य आहे असं तुकडोजी महाराज आपल्याला अभिवचन देत आहेत. आणि ते म्हणतात की हे एवढं जर का तुम्ही पाळलं तर प्रत्येक गाव हे सुंदर होणारे, समृद्ध होणारे, हे शक्यता निश्चित आहे. असा होता तो 18वा अध्याय, श्रीमंती, गरिबी आणि श्रीमंती.
19व्या अध्यायामध्ये तर ह्याच्या पुढे नेत आहेत आपल्याला. ते म्हणतात जीवन शिक्षण. जीवन शिक्षण, जीवन हेच शिक्षण आहे. जीवन वेगळं आणि शिक्षण वेगळं असं नाहीच आहे. जीवनामध्येच शिक्षण घ्यायचंय, रोजचं जीवन जगत असतानाच शिक्षण घ्यायचंय. आणि हा संदेश कुणी दिलेला आहे तर वात्सल्यमूर्ती साने गुरुजी. आपण साने गुरुजींचं एक वाक्य मागच्या ह्याच्यात पाहिलं होतं, बलसागर भारत हो हो विश्वात शोभूनी राहो. आणि खरंच आहे, साने गुरुजी हे संत आहेत, साक्षात संत आहेत. म्हणजे त्यांनी काय काय कार्य केलेले. स्त्रिया आहेत, मुलं आहेत, कामगार आहेत, अस्पृश्य आहेत, या सगळ्यांना सुखी आणि सुसंस्कृत करण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य खर्ची घातलेले, झटलेले आहेत ते. अशा देशसेवेसाठी एक एक क्षण सत्कारणी लावणारे साने गुरुजी हा संदेश देतात आपल्याला. जीवन शिक्षण म्हणजे काय, अर्थातच तुकडोजी महाराजांच्या शब्दामध्ये. काय सांगतायत तुकडोजी महाराज, या जगातलं दुःख विषमता दूर करण्यासाठी ज्या साने गुरुजींनी आपल्या प्राणांची आहुती दिली, जे आदर्श शिक्षक होते, शिक्षणाचं ध्येय काय आहे तर जगण्याला साधन मिळावं. म्हणजे फक्त पैसे मिळवण्याचं नाही, तर जगण्याचं साधन आहे. आणि नेहमीच शास्त्र आणि व्यवहार यांची सांगड घालता यायला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी तुमचं एक जगण्याचं एक उद्योग असावा, एक नोकरी असावी, पण प्रत्येकाजवळ एखादी तरी कला असावी असं म्हटलेलं आहे. प्रत्येकाला काहीतरी कारागिरी यायला पाहिजे, त्याच्यामुळे गरजाही भागतील. आणि मुलींना तर ह्या गरजा म्हणजे जे शिक्षण आहे ना, कितीही मुली शिकल्या तरी तिला घरकाम तर यायलाच पाहिजे. स्वयंपाक करणं हे तर प्रत्येक मुलीला यायलाच पाहिजे. इथे तुकडोजी महाराज सांगतायत, मुलगी बहु शिकली गावा माझारी, परी स्वयंपाक करता नये घरी, काय करावी विद्या चातुरी, कामाविण लंगडी ती. शिकली मुलगी ठीक आहे, पण घरात संसार करता आला नाही, स्वयंपाक करता आला नाही तर काय उपयोग आहे. तिची विद्या चातुर्य काय उपयोगाचं आहे. थोडं तरी गरजेपुरता तरी स्वयंपाक करताच यायला पाहिजे. आणि ते म्हणतात मुलीलाच नाही तर प्रत्येकाला, अशिक्षिताला सुद्धा प्रसंगी स्वयंपाक आलाच पाहिजे. निदान आपलं पोट भरण्यापुरता तरी स्वयंपाक यायलाच पाहिजे. आणि शेवटी काय आहे, जीवन सुंदर करता येणं हा शिक्षणाचा मूलभूत असा पाया आहे. आणि शिक्षण सुद्धा कसं हवं तर ते कुचकामी शिक्षण नको. आणि सगळ्यांना असे जसं हे मुलींना स्वयंपाकाचं म्हटलं तसं मुलं सुद्धा कशी पाहिजेत, सशक्त पाहिजेत, धाडसी पाहिजेत. आणि सगळ्या कलासुद्धा त्यांना यायला पाहिजे. अनेक कला आहेत, सगळ्या नाही पण एखादी कला तरी यायला पाहिजे. म्हणजे धनुर्विद्या आहे, आयुर्वेद आहे, चित्रकला आहे, रांगोळ्या आहे, बुरुड काम आहे, संगीत आहे, स्वयंपाक ही सुद्धा कला आहे, घरं बांधणं आहे, घोड्याची परीक्षा आहे, रत्नपरीक्षा आहे, शेती आहे, किती सांगाव्यात आहो. या सगळ्या कला, सगळ्या नाही पण एखादी कला तरी आपल्याला नक्कीच जोपासता यायला पाहिजे. आणि पूर्वी आपल्याकडे अशीच पद्धत होती बरं का. ऋषिकालीन ऐसी प्रथा, शिक्षणात होती जीवन संथा, याकरिता आश्रमाची व्यवस्था होती पूर्वी. बघा ना, आपल्याकडे गुरुकुल पद्धती होती, त्याच्यामध्ये नुसतं काही वेद ऋचा ह्यांचं शिक्षण नाही दिलं जायचं, तर ते शिकत असताना गुरुजी कसे वागतायत, त्यांचं आचरण कसं आहे, हे सगळं जीवनाची संथा दिली जायची. नुसतं अभ्यासापुरता अभ्यास नव्हता. आणि खरंच आहे ही त्याच्यासाठी आश्रम व्यवस्था होती. आश्रमामध्ये गुरुकुल पद्धतीमध्ये कमीत कमी 12 वर्ष तो बटू त्या गुरुजींच्या सानिध्यात असायचा आणि गुरुजींकडनं सगळं शिकायचा. आणि आज सुद्धा जीवनाचं शिक्षणाचं मुख्य सूत्र काय आहे तर जनतेमध्ये सहकार्याची भावना वाढवायला पाहिजे. उद्याचे नागरिक घडवायचे, नुसतेच आपल्याला नोकरदार नाही बनवायचे, तर उद्याचे नागरिक घडायला पाहिजे. त्याच्यासाठी मुलांना सुद्धा उत्तम शिक्षण, उत्तम संस्कार देणं हे अधिक घरामध्ये वडिलांचं कर्तव्य आहे, नंतर ते गुरूंचं कर्तव्य आहे. आणि नाहीतर मग काय होतं, तो जे वडील आपल्या मुलाला उत्तम संस्कार देत नाहीत ते पापाचे धनी होतात असं म्हटलेलं आहे. आणि मग काय फार सुंदर इथे एक चाइल्ड सायकॉलॉजीचाच अभ्यास केलेला आहे बरं का तुकडोजी महाराजांनी. महाराज म्हणतात, आई बापांनी अंगावरी मुले ठेवू नयेत निरंतरी, सोपवावी बालकांच्या विद्यामंदिरी, रक्षक असतील जे त्यांना. हे जे सगळं मुलांना सारखं अंगावर ठेवू नये, म्हणजे त्यांचे अति लाड करू नये. पुढे तर तुकडोजी महाराज अत्यंत
काय मुलांना ठोंब्या बनवू नये असं एक कडक ते आपल्या कडक शब्दामध्ये व्यक्त करतात की मुलांना ठोंब्या बनवू नका, त्यांचे अतिलाड करू नका, त्यांना व्यसनाच्या आहारी जायला देऊ नका, त्यांना उत्तम ठिकाणी सोपवावं, शिक्षण विद्या मंदिरामध्ये सोपवावं, कारण ते विद्येचे रक्षक असतात, ते शिक्षक बरोबर त्यांची काळजी घेतात. आणि मग असं घरी उत्तम संस्कार, बाहेर जर का उत्तम शिक्षक मिळाले तर घरी दारी उत्तम पाठ मिळे, जे जे पाहिजे ते ते कळे, तरीच गुरुजनांचा आशीर्वाद फळे, काम केल्या विकासाचे. आणि मग गुरुजींकडनं शाळेमध्ये मुलं काय काय शिकतात, वागावं कसं, बोलावं कसं, नम्र कसं वागावं, सभ्यतेने कसं वागावं, नीटनेटकेपणा म्हणजे काय, स्वावलंबन म्हणजे काय, हे सगळं मुलांना शिकता येईल जर का उत्तम गुरुजी मिळाले तर. आता हा कालावधी किती आहे, शिक्षणाचा कालावधी किती आहे तेही सांगतात. अवधी धरला 18 वर्षांचा, अवधी धरला 18 वर्षांचा, पांग फेडील हजारो पिढ्यांचा, नमुना बनेल उत्तम गावाचा विद्यार्जने. आता 18 वर्ष जर ह्याला घरात उत्तम संस्कार, शाळेमध्ये उत्तम शिक्षण, वागावं कसं, बोलावं कसं, आचरण कसं, हे जर का मिळालं तर तो उत्तम नागरिक बनणार आहे, तो नमुना बनेल उत्तम गावाचा विद्यार्जने. आणि खरंच आहे, बालकं हे काही साधी तुमची मुलं आहेत म्हणून त्यांना कशीही वागवायचं नाही आहे. बालकं हे आपलं धन आहे. बालकरूपी धन योग्य तऱ्हेने जपून ठेवायचं आहे, कारण हा उद्याचा ठेवा आहे. ह्याच्यातून कोण कोण निर्माण होणार आहे, आजच्या बाळातनं उद्या कोण कोण निर्माण होऊ शकतं. इतिहासकार आहेत, लेखक आहेत, मुत्सद्दी आहेत, खेळाडू आहेत, न्यायाधीश आहेत, सैनिक आहेत, हे सगळे ह्याच्यातनंच तयार होणार आहेत. तुकडोजी महाराज फार सुंदर सांगतात. ते म्हणतात, या कोवळ्या कळ्यान माझी, लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी, विकसता प्रकटतील समाजी, शेकडो महापुरुष. बघा, याच लहान मुलातनं उद्या ज्ञानेश्वर जन्माला येणार आहे. कोणी रवींद्रनाथ टागोर होतील, कोणी शिवाजीसारखा पराक्रम गाजवतील, असे शेकडो महापुरुष या बालकांमध्ये दडलेले आहेत. आणि नाहीतरी ज्ञानेश्वरांनी असं कुठलं उच्च शिक्षण घेतलं होतं, अमेरिकेला जाऊन वगैरे घेतलं होतं का? नाही ना. ते इथे म्हणतात, खेड्यात उपजले ज्ञानेश्वरादी, काय उणी त्यांची बालबुद्धी बळबुद्धी. त्यांनी खेड्यात शिक्षण घेतलं म्हणून त्यांची काही कमी आहे का बल किंवा बुद्धी? श्रीकृष्ण तरी कुठे वाढलं? श्रीकृष्ण आणि महात्मा गांधी हालवी सूत्रे खेड्यातुनी. श्रीकृष्ण सुद्धा खेड्यातच वाढलेला आहे. महात्मा गांधी कुठे? या सगळ्यांना काही म्हणजे याच्यासाठी पैसा लागत नाही बरं का. उच्च शिक्षणासाठी फार मोठा पैसा लागत नाही. तर खरं म्हटलं तर मुलांमध्ये जन्मतः भेद नसतोच. जर का त्यांना उत्तम वातावरण, उत्तम संस्कार, उत्तम शिक्षण दिलं तर उत्तम नागरिक होणारच. मग त्याच्यासाठी आपण काय करायचे? त्याला सहवास उत्तम द्यावा, दर्जा जीवनाचा वाढवावा, त्याने समाज होईल नवा, ज्ञानवंतांचा निर्माण. नाहीतरी जन्म आपल्या हातात नाहीये, पण कर्म आपल्या हातात आहे. शिक्षणाने काय होतं तर कुळ उद्धारतं, गाव उद्धारतं, नावलौकिक वाढतं. आणि मग जर का त्याने एक उदाहरण ह्याच्या उलट दिलेलं आहे. रावण होता ब्रह्मकुळीचा, रावण सुद्धा ब्राह्मण होता बरं का. रावण होता ब्रह्मकुळीचा, राक्षस ठरे वेशची त्याचा, वंशची त्याचा, विश्वामित्र राजर्षीचा, ब्रह्मची होय विशेषत्वे. रावण ब्राह्मण असून सुद्धा त्याचा वंश शेवटी राक्षसच ठरला ना, त्याच्या कृतीने तसं झालं. आणि त्याच्या उलट विश्वामित्र राजर्षीचा, ते क्षत्रिय होते पण ते ब्रह्मर्षी ठरले विशेषत्वे. म्हणजे शेवटी आपल्या कर्माने आपण आपलं सगळं बदलू शकतो. आणि म्हणून इथे तुकडोजी महाराज म्हणतात, तुमच्या गावामध्ये अगदी साधे लोक असतील, ते तर पुढे म्हणतात, असतील भिकाऱ्यांची मुले, शिक्षण देवोनी करावे चांगले, पुण्य लाभेल पांग फेडले, त्यांचे म्हणून गावासी. एकदा ते सुशिक्षित झाले. भिकाऱ्यांच्या मुलांना सुद्धा शिक्षण द्या ना, त्यांच्याकडे काही बुद्धी नसते असं नाही आहे. त्यांना तुम्ही थोडी संधी द्या, त्यांना शिक्षण द्या, संस्कार द्या, म्हणजे ते पुण्यकर्म तर ठरेलच, पण विद्यादान हे फार मोठं पुण्यकर्म आहे. आणि हा
भाग्याचा एक मूल मंत्र आहे. आणि मग गाव सुधारायचं असेल तर सगळ्यांना उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे. आणि शिक्षण म्हणजे फक्त शाळेतलं नाही, जीवन हेच शिक्षण आहे. जीवनामध्ये प्रत्येक घडोघडी क्षणोक्षणी आपण शिकत असतो. आपल्याला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडनं काहीतरी शिकत असतो. असं जीवन शिक्षणाचं महत्त्व इथे तुकडोजी महाराज सांगतायत. हा झाला 19वा अध्याय. 20व्या अध्यायामध्ये तर तुकडोजी महाराज आपल्या आईचंच वर्णन करतात. आणि त्या अध्यायाचं नाव आहे महिलोन्नती, महिलांची उन्नती. संदेश कुणाचा आहे, चित्र कुणाचं आहे, तर तुकडोजी महाराजांची आई आहे जिचं नाव आहे मंजुळा देवी. या आईचाच संदेश ते सांगतात. आणि खरंच स्त्रियांबद्दल फार इथे कळवळा व्यक्त केला आहे, स्त्रियांच्या गुणांचा आदर केलेला आहे. सहनशील, कष्टाळू, धर्मप्रिय, सहृदय अशी त्यांची आई होती. ती आदर्श गृहिणी होती, आदर्श माता होती. म्हणजे जसं जिजाबाईंनी शिवबाला घडवलं तसं ह्या मंजुळेनी या तुकडोजी महाराजांना घडवलेलं आहे. ती स्वतः देवप्रिय अशी संत होती. आणि नाहीतरी आपल्याकडे खरं म्हटलंच आहे, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. आणि हे आता तुकडोजी महाराज काय म्हणतात, उत्तम महिला हेच करी, आपुले घर ब्रीदासह सावरी, मूल बाळ आदर्श करी, वरी प्रेमळपण सर्वांशी. आपल्या संस्कृतीमध्ये मातृदेवो भव असा स्त्रीचा गौरव केलाच आहे. आणि कितीतरी स्त्रिया आहेत. कयाधू आहे, प्रल्हादाची आई कयाधू आहे, कौसल्य आहे, देवकी आहे, जिजाबाई आहे. आणि ही स्त्री कशी आहे, ती पुरुषाच्या मार्गातली धोंड वगैरे नाही आहे. तर ती कशी आहे, तर ती खस्ता सोसुनी परिचर्या, प्रेमळपणे बारीक कार्या, करू जाणती उत्तम भार्या, न कंटाळता काळजीने. स्त्री खस्ता सोसते, स्वतः कष्ट सहन करते, पण या सगळ्यांकडे बारीक लक्ष असतं. आणि जी उत्तम भार्या आहे, उत्तम गृहिणी आहे, तीच हे करू शकते. देवाने निर्मिली ही क्षिती, तिचे उदरी खाणी किती, परी माऊली जैसी प्रेमळ दीप्ती, कोठेची नाही. आईसारखं कुठे या जगामध्ये दुसरं सापडणारच नाही, इतकी ती श्रेष्ठ आहे. ती मायाळू असते, मानवधर्म ती जाणत असते. आणि प्रेम करणं, वत्सलता हा तिचा सहज स्वभावच असतो. नाहीतरी स्त्री आणि पुरुषात फरकच आहे बरं का. पुरुष आहे पिंडवर्णी, स्त्री आहे दक्ष कारुणी, दोघांचे स्वभाव मिळता क्षणी, होय मेदिनी वैकुंठची. पुरुष कसा आहे, पुरुष पिंडवर्णी आहे. म्हणजे पुरुष बाहेर बघत असतो, बाह्य जग त्याला आकर्षित करतो. पण स्त्री कशी आहे, तिचे उदरी खाणी किती, तिच्यामध्ये अनेक गुण आहेत. आणि तरी ही तिच्यासारखी प्रेमळ दीप्ती आहे. ती दक्ष आहे, ती कारुणी आहे. आणि दोघांचे स्वभाव जर का मिळले तर या मेदिनीचं, या पृथ्वीचं वैकुंठच होतं असं म्हटलेलं आहे. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन तुकडोजी महाराजांनी त्यांच्या भ्रमंतीमध्ये जे निरीक्षण केलं ते सांगतात. जेव्हा पुरुष होय चिंतातुर, घरची लक्ष्मी सांगे विचार, हे मी पाहिले घरी अपार, प्रसंग येता जाण्याचे. स्त्रीला कमी समजू नका बरं का. जेव्हा पुरुषाला एखादी काळजी सतावत असते तेव्हा घरची लक्ष्मी बरोबर त्याला काहीतरी युक्ती सांगते. तिला काही कमी ज्ञान आहे असं नाही आहे. आणि मी हे अनेक ठिकाणी पाहिले असं तुकडोजी महाराज सांगतायत. आणि मग स्त्रीला कशाच्या नात्याने वागवा, मित्रत्वाच्या नात्याने वागवा. कधी ती देवी असते, कधी वैरिणी असते, कधी दासी असते. स्थळ काळ, पात्र अपात्र, पुरुषांनी कसं वागायला पाहिजे स्त्रीशी, तारतम्याने वागायला पाहिजे. उगीच तिची निंदा पण नको आणि उगीच गुणांचा गौरव सुद्धा नको, पण माऊली म्हणून तिला वंदन करावं हे मात्र नक्कीच. आणि स्त्रिया काही कमी आहेत का हो? काय स्त्रियांनी नाही लिहिले वेद, काय नाही केला ब्रह्मवाद, नाना विद्या कला भेद, यात प्रवीण कितीतरी. आपल्याकडे उदाहरणं आहेत. सुलभा आहे, गार्गी आहे, मैत्रेयी आहे, अपाला आहे, घोषा आहे. अशा कितीतरी स्त्रियांनी ब्रह्मशास्त्रार्थ केलेला आहे, ब्रह्मवाद केलेला आहे. अशा काही कमी नाही आहेत. ब्रह्मवादिनी स्त्रिया किंवा युद्धामध्ये भाग घेतलेल्या सुद्धा स्त्री आहेत. कैकेयीचं उदाहरण आपल्याला माहितीच आहे. आणि ही स्त्री कशी आहे तर प्रसंगानुसार ती विविध रूप दाखवते. तिच्यामध्ये अनेक परस्पर विरोधी गुण आहेत. स्त्रियेसारखी मोहिनी नाही, स्त्रियेसारखी वैरागिणी नाही,
स्त्रियेसारखी मुलायम नाही आणि कठोर रणचंडिका. स्त्री कशी आहे? ती मुलायम आहे, अत्यंत मृदू स्वभावाची, पण प्रसंगी ती रणचंडिका सुद्धा होऊ शकते. त्यामुळे तिच्यासाठी मोहिनीही घालते आणि ती विरक्त पण आहे. पण अशी उत्तम मुलगी घडवायची कशी? उत्तम स्त्री होण्यासाठी जेव्हा ती मुलगी असते तेव्हाच ती पालकांनी घडवायला पाहिजे. अगदी मूलवयापासून उत्तम चालीरीतींची राहणी कार्ये चपल सावध जीवनी शिक्षण देवोनी करावी. जेव्हा ती लहान असते ना तेव्हाच तिला उत्तम चालीरीती शिकवाव्यात. चपळता असलीच पाहिजे स्त्रीच्या अंगामध्ये, सावध असलं पाहिजे आणि हे शिक्षण देऊन करायला पाहिजे. मुली ह्या मुलांपेक्षा सुद्धा धीट असतात, त्यांना उगीच पडद्यात ठेवू नका. आणि तुकडोजी महाराज आपल्याला इथे म्हणतात, अरे तुझ्याहून ती उत्तम वागते, समाजी उत्तम भाषण देते, तुलाही शहाणपण शिकवू जाणते, मग ती मागे कशाने? तिला कमी लेखू नका, तिला दळभद्री म्हणू नका, तिच्यावर अन्याय करू नका, तिच्याविषयी विकृत भावना ठेवू नका. कारण महिलांच्या आंतरिक गुणांचा विकास करील ऐसे शिक्षण खास, जरी दिले जाईल त्यास तरीच भावी जग पालटे. या स्त्रियांना उत्तम शिक्षण दिलं तर जग पालटणार आहे. म्हणून समजून शिक्षण द्यावे, दोन्ही रथचक्रासारिखे करावे, शक्तियुक्तींनी भरावे गाव सारे आपुले. स्त्री आणि पुरुष ही रथाची दोन चाकं आहेत, त्याला समतोल त्याच्यामध्ये साधला पाहिजे. तिलाही शक्ती आहे, तिलाही युक्ती आहे आणि म्हणून सहशिक्षण सुद्धा द्यायला पाहिजे. नैतिकता पाळून सहशिक्षण सुद्धा द्यायला पाहिजे. अनेक मेळे भरवायला पाहिजे, समुदाय पाहिजे, कलेचा गौरव व्हायला पाहिजे. असं केलं तर महिलांची उन्नती साधेल आणि महिला उन्नत झाल्या तर ग्रामाची सुद्धा उन्नती साधणार आहे. असा हा दृष्टी परिवर्तन पंचक आपण पाहिलं आणि ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी आपण पाहिल्या. वेशवैभव पाहिलं पहिल्यांदा, साध्या राहणीमधनं कसं उत्तम चारित्र्य घडवता येतं हे पाहिलं, गरिबी श्रीमंतीमधला भेद नाहीसा करायचा हेही पाहिलं, श्रमाला प्रतिष्ठा मिळवून द्यायची, श्रम हीच संपत्ती आहे. त्याच्यानंतर जीवन शिक्षण म्हणजे जीवन हेच शिक्षण आहे असं कसं करता येईल आणि महिलांची उन्नती साधली तर या गावामध्ये वैकुंठ ही मेदिनी ही वैकुंठ भूमी होईल असंही तुकडोजी महाराज इथे म्हणतात. असं हे दृष्टी परिवर्तन पंचक आपण पाहिलं. अशा 5-5 अध्यायाचा विचार करत आपण पुढे चाललोय. पण आपल्याला निश्चितच हे दृश्य दिसतंय, हे चित्र दिसतंय की गावाची उन्नती कशी साधता येईल. साधे साधे सोपे सोपे उपाय तुकडोजी महाराज सुचवतात, पण खरोखर ते अंमलात आणले तर या गावामध्ये स्वर्ग नांदणार आहे याची खात्रीच वाटायला लागते. हेच आणि या ग्रामगीतेच्या अभ्यासाचं फलित आहे. आपापल्या परीने आपापलं गाव सुधारूया हाच तुकडोजी महाराजांचा संदेश आहे. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.